जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आपण घेतला आहे ध्यानधारणा. मित्रांनो मित्रांनो ध्यान ही एक अशी शक्ती आहे. ध्यान ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते, सज्ज करते. दुसरं म्हणजे ध्यान हे आनंदापर्यंत पोचण्याचं द्वार आहे. हो, ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय तर ध्यान म्हणजे एकरूप होणं. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो. ध्यानाची पद्धत एकदम सोपी आहे. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक ज्ञान मिळत असतं. ध्यान धारण करणे म्हणजे काय तर त्याचं सरळ आणि सोपं उत्तर म्हणजे डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर राहा. श्वास आत येतोय, श्वास बाहेर सुटतोय, याकडे आत्मकेंद्रित होऊन लक्ष देणं म्हणजे श्वासाबरोबर राहणं. श्वास आत जात असल्याची जाणीवही आपल्याला व्हायला पाहिजे आणि श्वास बाहेर पडत असल्याची जाणीवसुद्धा आपल्याला व्हायला पाहिजे. डोक्यात सतत चालणारे विचार कमी करून मनाला एका विशिष्ट ठिकाणी लावून एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आत्मकेंद्री व्यक्ती जे योगाच्या माध्यमातून करतात ते म्हणजे ध्यान. ध्यान हे मनातील अस्वस्थता शांत करते. हे अस्वस्थ मन शांत झालं ना की त्यातून जास्तीत जास्त आत्मशक्ती आणि ऊर्जा आपल्या शरीरात स्टोअर होते. समुद्राच्या किनाऱ्यावर आपण उभं राहिलं ना मित्रांनो, समुद्राच्या किनाऱ्यावर जर उभं राहिलं तर जोरजोरात उसळणाऱ्या लाटा आपण पाहतो. समुद्रातील पाणी एकदम अशांत बनून लाटांच्या रूपात परिवर्तित होऊन किनाऱ्यावर आदळत असतं. समुद्रातलं पाणी एकदम अशांत बनून लाटांच्या रूपात परिवर्तित होऊन किनाऱ्यावर आदळत असतं. पण हा अशांत दिसणारा समुद्र किनाऱ्यावरून आपण जसजसं आत समुद्रात जाऊ तसतसा शांत होत जातो. त्याचप्रमाणे आपल्या बाहेर ज्या अशाच प्रकारे विचारांच्या विकारांच्या लाटा उसळत आहेत, जर आपण त्यांना बाजूला सारलं तर शांतता आपल्यामध्ये आधीपासूनच उपस्थित आहे याची जाणीव आपल्याला होईल. हीच मनातली शांतता मिळवण्यासाठी ध्यान हे एक साधन आहे. मित्रांनो मग सहजच आपल्याला प्रश्न पडतो की ध्यान लागणं म्हणजे नेमकं काय? आत्ता आपल्याला ध्यान लावायचे म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपली मनोकामना पूर्ण करायची, मग ती इच्छा आध्यात्मिक असो वा सांसारिक. एखादी वस्तू आपल्याला हवी असली की आपण ती वस्तू मिळवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे त्या गोष्टीत आपण इतकं समरस व्हायचं की आपल्या नजरेत फक्त तीच गोष्ट दिसली पाहिजे. मित्रांनो आपण आजूबाजूच्या वातावरणाचा पूर्ण विसर पडून माणूस जेव्हा आपल्या ध्येयावर पोचतो व त्यात स्वतःला हरवून जातो त्या शारीरिक अवस्थेला ध्यान म्हणतात. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःचाच विसर पडणे म्हणजे ध्यान लागणं.
पटतंय का मित्रांनो? मित्रांनो, ध्यान ही मानसिक, शारीरिक आणि भावनिक कल्याणासाठी केली जाणारी आध्यात्मिक साधना आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूचे जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूचे, मंत्राचे किंवा गुरूंचे ध्यान करता, तेव्हा तुमचं मन स्थिर होतं. कारण कारण तुम्ही मन एका गोष्टीवर एकाग्र केलेलं आहे. बरोबर आहे ना? पण हा प्रवास इथेच संपतो का? तर नाही. हा प्रवास पुढे ध्यानातून समाधीकडे सुरू होतो. मित्रांनो, आपण रोज आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होतं हो. आंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होतं. पण मनाचं काय? ते कसं स्वच्छ करायचं? त्यात तर रोज असंख्य चांगले आणि वाईट विचार येत असतात. मग त्या मनाची स्वच्छता कशी करायची? आपण जर एखाद दिवस आंघोळ केली नाही तर आपल्याला किती घाण वाटतं. मग ज्या मनात वर्षानुवर्षे नाना तऱ्हेचे विचार येत असतात, विचार राहत असतात, ते मन स्वच्छ करण्याची गरज वाटत नाही का आपल्याला? आंघोळ केली नाही तर शरीराचा घाण वास येतो. मन स्वच्छ केलं नाही तर मनाचा वास येत नाही, म्हणून ते स्वच्छ नाही करायचं. मित्रांनो, एक पक्क लक्षात ठेवा, काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकार हे जे विचार मनात घर करून राहतात, हे विचार घाण वासापेक्षा सुद्धा भयंकर आहेत. आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता कमी होते, सारासार विवेक बुद्धी वाढते, सहनशक्ती वाढते आणि वाईट विकार निघून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भौतिक सृष्टीच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे हे आपल्याला जाणवायला लागतं. खरं सांगू, हा जो अनुभव असतो तो खूप खूप वेगळा आहे. जे आपण अनुभवतो ते शब्दात नाही सांगता येत. खरं तर ती दुनियाच एकदम वेगळी असते. नदीकाठी बगळा अगदी निश्चल अवस्थेत नदीकडे दृष्टी ठेवून उभा असतो. त्याची नजर फक्त आणि फक्त त्याच्या भक्ष्यावर असते. त्याप्रमाणे माणसाची ध्यान समाधी लागत असते हो. आजूबाजूच्या लोकांना ध्यान करणारा माणूस दिसतो, पण ध्यान लागलेल्या माणसाला सभोवतालची माणसं मात्र दिसत नाहीत. ह्याला म्हणतात ध्यान अवस्था. पण असं ध्यान लागणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी खूप कष्ट आहेत, सातत्य आहे. माणसाला ध्यान अवस्था प्राप्त होण्यासाठी आधी ध्यानस्थ बसावं लागतं. मनोविकारांच्या दुनियेतून बाहेर पडावं लागतं. मनाला निर्विकार बनवावं लागतं. तमोगुणांचा त्याग करावा लागतो. शरीराला नित्य सवयीपासून थोड्या वेगळ्या रुटीनमध्ये बसवावं लागतं. एकदा का मनाची तयारी एकरूप झाली म्हणजे स्वतःच्या मनाला एक दिव्य असं मानसिक समाधान मिळतं. असं समाधान वाटायला लागलं की रोज काही काळ ध्यान लावायला सुरुवात करता येते. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ हा भूतकाळात किंवा भविष्य काळात घालवत असतो. परंतु जेव्हा आपण ध्यान करतो तो काळ ना भूतकाळ असतो ना भविष्यकाळ. ते असतं फक्त त्या क्षणाला जगणं आणि नंतर वर्तमानात येणं. ध्यान म्हणजे काय तर एकचित्त होणं. जे काही आपण करतोय त्याशिवाय इतरत्र कोठेही लक्ष न जाता, तसूभरही विचलित न होता ते कार्य करणं म्हणजे ध्यान. समजा जर एखादी व्यक्ती गाणं म्हणत आहे तेव्हा त्यात ती व्यक्ती इतकी रंगून जाते, इतकी समरस होते
की त्या व्यक्तीला कशाचाही भान राहत नाही. त्या स्थितीतला प्रत्येक क्षण ती व्यक्ती जगत असते आणि त्याचा आनंद अनुभवत असते. म्हणजेच त्या व्यक्तीचं गाण्यात अगदी तल्लीन होऊन ध्यान लागलेलं असतं. त्याला म्हणतात ध्यान लागणं. अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसत होता, म्हणजे त्याचंसुद्धा ध्यान लागलं होतं. पटतंय ना? असे बरेच उदाहरणं देता येतील हो. पण महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलेही काम करा, पण आपण वर्तमानात राहून जगलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. सांसारिक माणसाने ध्यान लावावं, पण त्यासाठी आधी स्वतःचा आत्मविश्वास व आपली पात्रता तपासून पाहावी आणि नंतरच या गोष्टी कराव्या. मित्रांनो होतं काय, बऱ्याच वेळा शांतता हवी असते आपल्याला बऱ्याच वेळा शांतता हवी असते, म्हणून आपल्याला कुठे निघून जायची इच्छा होते. कधी कधी सर्व नकोसं वाटायला लागतं. कधी वाटतं जंगलात निघून जावं, कधी वाटतं जंगलात निघून जावं, तर कधी वाटते कुठे पर्वतामध्ये जाऊन शांतता मिळेल आपल्याला. पण मित्रांनो इतरत्र कुठेही शोध घेण्यापेक्षा, या शांततेचा इतरत्र कुठेही शोध घेण्यापेक्षा शांतता आपल्यामध्ये लपलेली आहे. फक्त त्याचा आपल्याला शोध घेता यायला पाहिजे. भारतात तर ध्यानधारणेचा प्राचीन वारसा आहे ना. इतर देशांनी ध्यानधारणेच्या पद्धती भारतात शिकून आपल्या देशात नेल्या आहेत. आपण जगाला ही विद्या दिली आहे. आपल्याकडे मात्र ही विद्या आधीपासूनच होती. म्हणून आपण सुद्धा जर मनशांतीसाठी ही विद्या आपल्या जीवनशैलीत रुजवली, तर आपलं जीवन अधिक सुखी आणि समाधानी. पटतंय ना? जय गजानन.